फक्त चौकशांचे आदेश देऊन मुंबई महापालिकेची जबाबदारी संपते का असा प्रश्न संतप्त मुंबईकर विचारू लागले। याआधी काही तासांच्या पावसातच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं। त्यावेळी महापौर रितू तावडे यांच्या समोरच पालिकेचाच एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडला होता। त्यावर हा व्यक्ती खरोखर पडला की त्यानं मुद्दामहून हे कृत्य केलं याच्या चौकशीचे आदेश रितू तावडे यांनी दिले। त्यानंतर आता साकीनाक्यात एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलाय। त्यामागे काही घातपात आहे का, कोणी समाजकंटकानं मॅनहोल उघडं ठेवलं का असा दावा सत्ताधारी भाजपकडून केला जातोय। त्यामुळे महापालिका फक्त शंका, चौकशी आणि घातपाताच्या गोष्टी करून चौकशांचे आदेश देणार, या पलीकडे त्यांची काहीही जबाबदारी नाही का हा देखील प्रश्न आहे। सरकार सांगितलं आम्ही कारवाई करतोय, काही अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे असं ते दाखवतात आहेत। पण आता पुन्हा आज पावसामुळे एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला। किती जीव लागतील या सरकारला, किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे। भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही, लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही। आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे। किती वाजता घडली होती सर, काय माहिती काय मिळाली आहे का? पण एक 11 वाजेच्या दरम्यान घटना घडलेली आहे, त्याची चौकशी आपण सुरू केलेली आहे। पण तो व्यक्ती कोण होता आणि कुठून जात होता, काही माहिती मिळाली? रस्त्याने चालणारे व्यक्ती होते, चालत जात असताना त्या गटरामध्ये ते पडलेले आहेत। दुर्दैवी घटना आहे। वॉर्ड ऑफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी टाळली नाहीये, आले। आणि दुसरी गोष्ट, जाळ्यांच्या इंटरलॉक जाळी होती ती का नाही लावली, हा तिथला असलेला कॉन्ट्रॅक्टर किंवा तिथल्या असलेल्या जे काही अधिकार त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे। आणि दुर्दैवी मृत्यू आहे म्हणून पाहणी करायला आलोय। प्रशासन जबाबदारी आहे, हा त्याच्या सिरियसनेस आपण ठेवूया। प्रशासन जबाबदार आहेच। आता उपमहापौरांनी पण दिलंय